कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कया नमस्कार वारंवार. जनाबाईला विचारलं, विवेकाचा विवेका सागरा सगळ्या माझ्या ज्ञानेश्वरा मरुनिया जावे बाबा ज्यांच्या पोटा यावे. आपला विषय हा चालला आहे की नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या संबंधी कोणतं विशेषण वापरलं, कोणतं पद वापरलं. ज्ञानराज माझी, हे बघा माझा शब्द हा सतत अत्यंत जवळीक आणि आपुलकी निर्माण करणार. ते कोणतं, ते आमचे आहे, ते माझे आहे असं म्हटलं ना, जवळीक तयार होते, आपुलकी तयार होती. लोकमान्य टिळक चौथीला शाळेमध्ये शिकत असताना एका शिक्षकाने काय केलं की त्या काळाप्रमाणे त्याच्यावर एक भारतात असा नकाशा काढला करून आणि एका विद्यार्थ्याला विचारलं, काय हा नकाशा कशाचा आहे. त्याने सांगितलं, गुरुजी हा भारताचा नकाशा आहे. चूक, उत्तर बरोबर आहे, भारताचा नकाशा. दुसऱ्याला विचारलं, हा नकाशा कसा आहे. त्याने सांगितलं, हा हिंदुस्थानचा नकाशा आहे. उत्तर बरोबरच आहे. तिसऱ्याला विचारलं, इंग्लिश मध्ये परफेक्ट होता, हा नकाशा कसा आहे. त्याने सांगितलं, गुरुजी हा इंडियाचा नकाशा आहे. तिने त्याचं उत्तर काय की एकच आहे, भारताचा नकाशा मराठीत झालं, हिंदुस्थान हिंदीत झालं आणि इंडिया हा काय झाला की इंग्लिशला. लोकमान्य टिळक त्यांना उठवलं आणि बा हा नकाशा कशाचा आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हा माझ्या भारताचा नकाशा. कोणता शब्द वापरला, भारत माझा देश आहे. माझा शब्द गेला की माणसाच्या अंतःकरणामध्ये काय होतो. जेव्हा शिकागोला सर्व धर्म परिषद घडली आणि आपल्या भारताला निमंत्रण सुद्धा हिंदुस्थान, अनेक धर्माचे प्रतिनिधी तिथे आपापले धर्मग्रंथ घेऊन आपल्या धर्माचं त्या ठिकाणी मोठेपण सांगण्यासाठी आले होते. मोठे संन्यासी, त्याच्यामध्ये मग ख्रिश्चन मध्ये, मुस्लिम मध्ये, बौद्ध मध्ये, हिंदू धर्म, जेवढे धर्म असतील तेवढे जवळजवळ 35 धर्माचे प्रतिनिधी तिथे होते. आपले विवेकानंद स्वामी भारतातर्फे त्यांना पाठवलं. वास्तविक आता भारताला काही निमंत्रण नव्हतं, पण विवेकानंद स्वामी गेले आणि विवेकानंद स्वामीचा पोशाख कसा होता, असा साधा होता, भरपूर मुलं लावलेली, भगवा साधा घातलेला. आता ते निमंत्रणाचा अधिकृतपणा नसल्यामुळे त्यांना काही त्या व्यासपीठावर लवकर प्रवेश मिळेना. विवेकानंद स्वामी प्रयत्न करून प्रवेश मिळवला. त्या लोकांनी मुद्दाम हटकून आपला गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथाच्या खाली ठेवला असेल. आता बायबल एवढं मोठं आहे, कुराण खूप मोठं आहे, बौद्ध धर्माचा त्रिपिटक नावाचा ग्रंथ तोही मोठा आहे, असे अनेक ग्रंथ आहेत. गीता केवढी आहे ती एवढी, गीता पण तेवढी खाली ठेवली असेल आणि ते बायबल वरून कुराण असे बसले ते सगळे धर्म प्रतिनिधी आपले साधू होते ना. कुठल्या तरी धर्माचा एक मोठा महाराज विवेकानंद स्वामी जरा हटकून बोलत, ओबेक्षण, हो तुम्ही कुठले, म्हणे आम्ही हिंदुस्थान. तुमचा ग्रंथ कुठे, म्हणे हा खाली ठेवला, श्रीमद भगवद्गीता. आता त्या लोकांना काय सुचलं ते जरा कुश्चित बुद्धीने बोलले, खूप हसाने, ओबेक्ष बुद्धीने. वा वा वा, तुमच्या ग्रंथाच्या आकारावरून तुमचा ग्रंथ जिथे ठेवला त्याच्यावरून तुमच्या ग्रंथाचं मोठेपण कळलं नाही. हे तुम्ही आता सांगू नका इथे आणि भाषण करू नका.
महाभारत एवढं, पुराण एवढं मोठं, ते त्रिपिटक एवढं मोठं, खूप चालू लागला असा खाली हे सगळ्या ग्रंथाच्या खाली. किमान वर ठेवला असतं तर दिसला असता. पण या लोकांनी तुमच्या ग्रंथाच्या खाली ठेवलं ना, त्याच्यामुळे तुमच्या ग्रंथाचं मूल्य कळलं नाही. काय जास्त काही चिंतन सामना काय भाषण करू नका म्हणतो. विवेकानंद स्वामी प्रत्युत्पन्नामध्येच होते. माणसाकडे बुद्धी कशी पाहिजे, एखाद्याने प्रश्न विचारल्याबरोबर त्याला ताबडतोब उत्तर देता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं प्रत्युत्पन्न होते. त्याच्यासाठी शास्त्राची कृपा लागते. नाही विचारला प्रश्न बसून मी पाहू सांगतो प्रत्युत्पन्न मध्ये ताबडतोब उत्तर. त्याला कशी सांगतो, तुम्हाला कशी बुद्धी असावी. पूर्वीचा काळ आताचा काळ नाही बदलला होता. पहिल्यांदा जेव्हा आम्ही कुठे गेलो तर काय गेले, त्या मुलीचे आई वडील उद्योग म्हणायचे आम्हाला, बाबा चांगला मुलगा पाहिजे. आता सगळी पाहिजे त्याच्यावर आता काय म्हणते आपल्या एखाद्या काय चांगली काय एका मुलाला बऱ्याच मुली पाहिजे, बरोबर नाही ते बरोबर नाही. गेला एका गावामध्ये अशा ठिकाणी गेला की याच्या घरात काही देवा धर्मात चिंता नाही, आणि ज्याच्या घरी मुलगी बघायला गेला त्याच्या घरात सगळं वारकरी संप्रदायाचं वातावरण, फोटो लावलेले, मुलगी आपली ग्रॅज्युएट झालेली. हे दोघं तिथे पोरं गेले. यांनी विचारलं स्वयंपाक येतो का, याला काही नाही, पण हे आता तुला टार्गेट मध्ये प्रश्न विचारायचे. त्या पोरीनं हो 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 सांगितलं, स्वयंपाक येतो, शेतात काम कसं करेन असं तसं. एकंदरीत त्याने सगळ्या याच्या प्रश्नाचं उत्तर दिली. पण याला राहून एकदम असं वाटायला लागलं